नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या सोशल मीडिया, डिजिटल मीडिया सगळीकडे एकच चर्चा आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेरनं एनडीएला पाठिंबा देणार का, नक्की काय होणार, याच्यावरच आज विश्लेषण करायचं आहे. फार महत्वाचं आहे, कारण जसं ह्या चर्चा बाहेर यायला लागल्या आहेत तसं एक राष्ट्रवादीमधलं, शरद पवार राष्ट्रवादीमधला हा जो विषय आहे तो पवार घराणं, पवार घर यांच्या निर्णयाशिवाय होणार आहे का? अजिबात होणार नाही. तर त्याच्यामध्ये रोहित पवार यांचा कल काँग्रेसकडे आहे. काहीही करून काँग्रेसमध्ये आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलीन करायचाच हा हट्ट आणि त्या बाबतीतला थैथयाट हा रोहित पवारांचा आहेच, हे नाकारता येत नाही. आणि रोहित पवारांना डावलून आपण हा निर्णय करायचा का? सुप्रियाताई ना काही करून नक्कीच त्यांना मंत्रिपदाची स्वप्न पडतही असतील, कारण भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांना गाजर दाखवलेलंच आहे. आपण या, आपणाला मंत्रिपद वेलकमच आहे ना त्यांना. परंतु का 8 खासदार आहेत आज शरद पवारांचे. 8 खासदारांची ताकद आज डिलिमिटेशनचा मुद्दा आहे, त्यामुळे खासदार गोळा करतायत. 40-45 खासदार कमी पडतायत. अशा वेळेला जे मिळतील ते खासदार घ्यायचेत त्यांना. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला अमित शहा प्रयत्नात आहेत, हे कुठेही लपून राहिलेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी ही फोडाफोडीचं राजकारण आता ममता बॅनर्जींचं बघतोय. पश्चिम बंगालमधला सुद्धा विषय आहेच, तिथलेही खासदार कसे फोडाफोडीचं चाललंय. तर असं असताना इथं मात्र पवार घराण्यात, पवारांच्या घरात हैतायाट चालू आहे, तो रोहित पवारांचा चालू आहे असं बोललं जात आहे. नाही, काँग्रेसच. आणि राहुल गांधींची रोहित पवारांची चर्चा दिल्लीत झालेली आहे आणि ते आक्रमक आहेत. विरोधी पक्षाची भूमिका रोहित पवार कशी पार पाडतात सगळेजण बघतायत ना. पवार साहेबांचं, मुख्य म्हणजे शरद पवार साहेबांचं ही अडचण झालेली आहे. आणि अशा वेळेला जयंत पाटील आणि तावडे यांची भेट होती. विनोद तावडे तिथे येतात, भेटतात. परंतु ते जयंत पाटलांशी संपर्क साधलेला असताना त्यांनी म्हटले असं काही झालेलं नाही, प्रवेशाच्या बाबतीत कोणतीही चर्चा झालेली नाही, हे जयंत पाटील बोलतायत. मग कदाचित भेटच झाली असणार, ती त्यांची सहजासहजी झालेली भेट असू शकते. परंतु त्याच्या नंतर हा जो थैथयाट चाललेला आहे पवार घराण्यामध्ये, हा चर्चेचा विषय होऊन बसलाय. काँग्रेस काय एनडीए? मग जयंत पाटील कितपत खरं बोलले हे तपासण्यासारखं आहे ना, कारण काही करून सत्तेत तर जायचंय. परंतु जयंत पाटलांना काहीही करून येऊन द्यायचं नाही या भूमिकेत भारतीय जनता पक्षातले नेते आहेत. त्यात गोपीचंद पडळकर आघाडीवर आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत पडळकर आणि जयंत पाटलांची किती, दोघांचे संबंध कसे आहेत, किती जवळचे आहेत आणि एकमेकांच्या विरोधात कसं बोलतात सगळं बघतोय आपण. तर अशा वेळेला जयंत पाटलांना विरोध आहे, म्हणजे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांची भूमिका ही फार महत्वाची ठरणार आहेत ना. ते सिनियर लीडर आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातले, बऱ्यापैकी निर्णय करणारे आहेत ते. तर अशा वेळेला शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची भूमिका ही काय? मग अशा नंतर कोण कोणाला फोन केले, आज हे सोशल मीडियात चालू झाल्यानंतर बहुधा शरद पवारांचं फडणवीस साहेबांचीच काही चर्चा झाली का, हे फार बघण्यासारखं असणार आहे. हळूहळू ते उघड होईल, कारण देवेंद्र फडणवीसने पुढं होऊन सांगितलं की आता आम्ही एनडीएमध्ये कुणाला घेणार नाही, कुठलाही पक्ष आमच्याकडे विलीनही होणार नाही किंवा आमच्यातला पाठिंबाही नको आहे आम्हाला. हे का बोलले बरं? देवाभाऊंनाही का खुलासा करायची पाळी आली? इथं तर पाणी मुरत आहे. म्हणजेच रोहित पवार यांचं ऐकलं जातंय. मग वडेट्टीवारांची पण प्रतिक्रिया आली ना, आहे चर्चा चालू आहे. आणि वरती काँग्रेस नेत्यांची संपर्क, आणि पवार साहेबांना काही करून, शेवटी इंडिया आघाडी आहे ना त्यांची, इंडियामध्ये त्यांची किंमत आहे. मग अशा वेळेला आपण बाहेरनं पाठिंबा द्यायचा म्हटलं तर ह्यांना निवृत्तीच घ्यावी लागेल ना. शरद पवार साहेबांना निवृत्ती घ्यावी लागेल. तुम्हाला असं कसं करता येईल? आज तुम्ही आत्तापर्यंत आम्ही कसे पुरोगामी, कसं आहोत आम्ही, हे तुम्ही सांगताय, आणि इकडं तुम्ही भाजप सर्वेसर्वा असलेल्या या
एनडीएला तुम्ही पाठिंबा देत आहे. टीका नको आहे त्यांना. आणि रोहित पवारांचीच भूमिका आता बऱ्यापैकी ऐकली जाते असं दिसतंय. बघूया काय काय होतंय. परंतु आता चर्चा मात्र आहेत आणि देवाभाऊंना मात्र इथं प्रवेश करून काहीतरी बोलायची पाळी आणली. मग ही पवार साहेबांनीच आणली का शरद पवार साहेबांनी, हे सुद्धा आता उघड होईल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.